तुम्ही सांगा मला की काय करू मी ज्याने मला जॉब लागेल. तुम्ही सांगा की मला एखादी टेक्नॉलॉजी मला लर्न करायला, मी ती लर्न करतो. तुम्ही सांगा मला कुठला कोर्स कुठं करायचा आहे. तुम्हाला पॅकेज चांगलं भेटेल, पण ते पॅकेज टिकवणं पण आलं पाहिजे. तुम्हाला जॉब स्विच करता आला पाहिजे. कारण आपले हे जॉबचे जे क्रुशियल 2 ते 3 वर्ष असताना हे जॉब आपलं सेटल होण्यासाठी ते खूप इम्पॉर्टंट असतात. आणि आता जे फ्रेशर्स लोक खूप स्ट्रॉंग आहेत. आताच्या नवीन नवीन टेक्नॉलॉजी खूप येत आहे. ग्रॅब खूप लवकर करावं लागतं आहे. जसं जसं एक्सपिरियन्स वाढतो तसं तसं नवीन टेक्नॉलॉजी लर्न करायला अवघड जातं. आता काय झाले, एक कॉम्पिटिशन वाढली आहे. रेसमध्ये सगळे आहेत. पॅकेज कमी द्या पण मी जॉब करतो. आज मार्केटमध्ये प्रत्येक दुसऱ्या व्यक्तीला IT मध्ये जॉब करायचा आहे. वर्क फ्रॉम होम घ्यायचं आहे. 20 लाखचं पॅकेज घ्यायचं आहे. मला AC मध्ये बसून मला निवांत जॉब करायचा आहे. माझं पॅकेज मला येईल. मला सॉफ्टवेअर इंजिनियर व्हायचं आहे. किंवा मला जर नॉन IT बॅकग्राऊंड असेल ना, तरी पण मी एक टेस्टिंगचा किंवा डेव्हलपमेंटचा एक कोर्स करेल आणि मला पॅकेज घेऊन निवांत बसायचं आहे. एवढं सोपं IT आहे. मला सांगा, प्रत्येक दुसऱ्या व्यक्तीला बरं हे का वाटतंय? कारण पॅकेज चांगलं आहे, मोठ्या मोठ्या कंपनी आहेत, काचेच्या बिल्डिंग आहेत, पॅकेज चांगलं आहे, वर्क फ्रॉम होम असतं, सॅटर्डे संडे सुट्टी असते. त्यानंतर काय, पॅकेज तर काय स्विच केलं की पॅकेज वाढतं. त्यानंतर अजून फॉरेन ट्रिप असतात, फॉरेनला जायची ह्या म्हणजे ऑपॉर्च्युनिटी असते क्लायंटला. तर अशा खूप काही गोष्टी आहेत की ज्यामुळे सगळ्यांना अट्रॅक्ट करतं IT जॉब. पण त्यांना हे नाही माहिती वर्क लाईफ बॅलन्स कशी आहे, वर्क प्रेशर कसं आहे, डेलीमध्ये लर्न करावं लागतं, AI काय करणार आहे, त्यानंतर ले ऑफचं टेन्शन, वर्क प्रेशर टेन्शन, विकेंडला काही काही जण काम करता, लेट नाईट काम करता, त्यानंतर डेली ट्रॅफिकचं प्रॉब्लेम आहे, प्रॅक्टिकल खूप काही प्रॉब्लेम आहेत. हे प्रॉब्लेम्स त्यांना माहीत नाहीत. मग आता मला सांगा, प्रत्येक जर व्यक्ती हा जर आय टीकडे गेला किंवा ज्यांचे जे मी कॅपेबल नाही म्हणणार, कारण भरपूर सगळेजण कॅपेबल आहेत, पण ज्यांना आता मला सांगा, नॉन IT बॅकग्राऊंड आहेत. तुम्ही आधी आर्ट घेतलं, तुम्ही आधी सायन्स घेतलं, त्यानंतर तुम्ही काहीतरी BCom केलं, त्यानंतर CA कडे गेले, फार्मसी केलं, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, सिव्हिल, ह्या सगळ्या तुम्ही गोष्टी केल्या आणि एक कोर्स करून तुम्ही IT जॉब करू शकता का? मला फक्त आत्ताच्या लास्टच्या 2 ते 3 वर्षामध्ये असा कोण जर हा व्हिडिओ बघत असेल ना, नॉन IT वाला, त्यांनी मला फक्त एक सांगा की कुठला कोर्स केलाय आणि तुम्ही कुठे जॉईन झालात तर. हां, असे खूप कमी लोक आहेत. मी ज्यांचे पॉडकास्ट पण लास्ट 6 मंथ्स पहिले मी आधी त्यांचे पॉडकास्ट पण घेतले आहेत की जे त्यांचे BSc झाले किंवा काय झाले ते IT मध्ये जॉब करताय. बट रिसेंटली तशी सिच्युएशन आहे का? तर काय होतंय ना की जेव्हा आपण दुरून डोंगर साधा दिसतो, त्याप्रमाणे सगळ्यांना असं वाटतं की यार मी पण IT मध्ये जॉब करू शकतो, मी एक कोर्स करू का? मग आता मी पुण्याला जातो किंवा मी ऑनलाईन एक कोर्स घेतो किंवा काय करतो. काय झालं ना, प्रत्येक सॅटर्डे संडेला करिअर गायडन्सचे सेशन असतात. टॉपमेटवरती बुक करता. काही जण मला म्हणजे एक रोड मॅप बघण्यासाठी, किंवा काही जण असे पण आहेत, मला IT मध्ये जॉब करायचा आहे. तुम्ही सांगा, तुम्ही मला सांगा की आज मार्केटमध्ये डिमांड काय आहे. तुम्ही सांगा मला की काय करू मी ज्याने मला जॉब लागेल. तुम्ही सांगा की मला एखादी टेक्नॉलॉजी मला लर्न करायला, मी ती लर्न करतो. तुम्ही सांगा मला कुठला कोर्स कुठं करायचा आहे, मी ते करतो. मला IT मध्ये जॉब पाहिजे. तर आता कसं असतं की माझ्याकडे एखादा कुणी आला व्यक्ती मला सांगायला किंवा करिअर गायडन्स करायला, किंवा मला त्याला डिमोटिवेट नाही करू वाटत, किंवा पण मी काय करतो ना की 50% रियालिटी पण दाखवून देतो. कारण नथिंग इज इम्पॉसिबल. आता कारण कुणी किती पण टॅलेंट असू शकतं, कुणी कितीही हार्डवर्क करू शकतं, आणि आपण 5-10 मिनिटामध्ये बघू नाही शकत. तर आपण त्यांना एक ट्राय दिला पाहिजे आणि सगळ्यांनी ट्राय घेतला पाहिजे. पण मला सांगा, तुम्ही समजा BCom केले, तुम्ही CA केले, तुम्ही त्यामध्ये टॅलेंटेड आहात ना, मला सांगा ना, आज जे समजा भरपूर लोक आहेत की प्रोफाईल बघा तुम्ही, आता नॉर्मली होते कॉन्टेंट क्रिएटर बघा, इंस्टाग्रामवर तुम्ही फक्त रील वगैरे काढून ते पैसे कमवता. तुमच्यामध्ये स्किल काय आहे, तुम्ही काय करू शकताय. जर समजा तुम्ही फार्मसी केली आहे, तर फार्मसी तुम्ही का घेतलं होतं, त्यावेळेस काय होतं, तर ते बघा. तर त्यामध्ये तुम्ही अजून समजा तुमचं मेडिकलमध्ये आहे, किंवा तुमचं अजून मेकॅनिकलमध्ये आहे, इलेक्ट्रिकलमध्ये आहे, तुमच्याकडे स्किल काय आहेत, भरपूर भरपूर काही म्हणजे गोष्टी आहेत. आता एक्सप्लोर करण्यासाठी तर यूट्यूब आहे, इंस्टाग्राम आहे. तुम्ही त्यावर तुमचं मार्केटिंग करू शकता, बिझनेस करू शकता, छोटे मोठे काय आहे ते त्यामध्ये तुम्ही म्हणजे इन्कम पण चांगला करू शकता. प्रॉब्लेम काय होतो सांगतो तुम्हाला, IT मधला प्रॉब्लेम काय होतो, जे नॉन IT मध्ये आहेत किंवा ज्यांना IT मध्येचा इंटरेस्ट नाहीये, पण त्यांना कोडिंगचा कोर्स करायचा आहे, किंवा डेव्हलपमेंटचा कोर्स करायचा आहे, किंवा टेस्टिंगचा कोर्स करायचा आहे, पॅकेजच्या नावाखाली त्यांना IT मध्ये जॉब करायचा आहे. प्रॉब्लेम काय होतो, एक तर कोर्सला पैसे जातात, एक तर गॅप पडलेला असतो त्यामुळे खूप डिफिकल्ट जातं. दुसरी गोष्ट प्रॉब्लेम काय होतो ना, की एक 2-3 वर्ष जातात त्यामध्ये. 2-3 वर्ष गेल्यानंतर असं वाटतं की यार नाही, आता मला IT जॉबच करायचा, कारण आता मी काय केलंय, एक तर माझे 2-3 वर्ष घातलेत, त्यानंतर माझं असं झालं, त्यामुळे तर मी टाईम गेलाय, माझी फीस गेली, आता मी दुसरं काय करू. मग प्रॉब्लेम हा होतो. आता एकदा जर आपण गेलो, आणि दुसरं टेन्शन काय असतं आपल्याला, की सोसायटीचं,
किंवा माझे फ्रेंड्स काय म्हणतील, माझ्या घरचे काय म्हणतील, माझ्या गावातले काय म्हणतील, की आता मला जॉब करायचा आहे तर मी हे काय करणार. तर मी सांगतो ना, ईच अँड एव्हरी, आता आपण 2026 आहोत, प्रत्येकाला जॉब नाही मिळणार, प्रत्येक बिझनेसमॅन नाही होऊ शकत, प्रत्येक हर एक त्याला नाही. एक्झाम्पल घ्या, एक कंपनी आहे, 120 कंपनी आहेत, 120 कंपनीमध्ये 1 लाख लोक काम करत आहेत. आता प्रत्येक वर्षी जे इंजिनियर्स आहेत, डॉक्टर जे इंजिनियर्स आहेत, बाकीचे नॉन IT बॅकग्राऊंडवाले आहेत, हे 30-40% IT मध्ये जॉब करायचं म्हणताय. जे लोक आहेत समजा 10 ते 15, 10 लाख तर मार्केटमध्ये तर येतात, त्याच्यापेक्षा जास्त आकडे पण 10 लाख. आता मला सांगा, ज्या 120 कंपनी आहेत, ज्या 1 लाख एम्प्लॉय घेणार आहेत, बाकीच्यांनी जे 10 लाखापेक्षा 9 लाख लोक काय करणार. मग ते 9 लाख लोक मार्केटमध्ये तसेच आहेत. ते टॅलेंटेड आहेत का, नाहीत का, टॅलेंटेड आहेत, ते पण जॉब करू शकता. बट आता काय झाले, एक कॉम्पिटिशन वाढली आहे, रेसमध्ये सगळे आले, पॅकेज कमी द्या पण मी जॉब करतो, मला फ्रीमध्ये द्या, पहिले 3 मध्ये 6 महिने मी ते पण करायला तयार आहे. तर या गोष्टी खूप वाढलेल्या आहेत ना. तुम्हाला मी सांगतो ना, की तुम्हाला भलेही जॉब लागला, उद्या चालून तुम्हाला भलेही IT मध्ये जॉब लागला, तुम्हाला माहिती आहे का, की प्रत्येक 3 महिन्याला, प्रत्येक 6 महिन्याला, प्रत्येक वर्षाला, प्रत्येक महिन्याला एक नवीन टेक्नॉलॉजी येते. त्यामध्ये तुम्हाला अपडेटच करावं लागते, त्यामध्ये तुम्हाला लर्निंगच करावं लागते, त्यामध्ये तुम्हाला तुमचा इंटरव्ह्यू कसा. आता काय झालं ना, की एवढं सोपं नाही राहिलं. प्रॉब्लेम कुठे झाला माहिती आहे का, प्रॉब्लेम झाला तुमचा कोविडमध्ये काय झालं ना, की जे IT इंडस्ट्रीने प्रिडिक्ट केलं होतं, किंवा आपल्याकडे प्रोजेक्ट तेवढे येणार आहेत, आपण हायरिंग भरपूर करू, बट तो बबल फुटला. त्यावरती पण आपण व्हिडिओ बनवला होता. तो बबल फुटला. ते बबल फुटल्यानंतर लास्टच्या 2-3 वर्ष बघा तुम्ही, डायरेक्ट ले ऑफ चालू आहेत. आणि आत्ता कुठं मार्केट थोडं परत अजून काय होतंय, ते वरती जात आहे, कारण आपला रुपया पण घसरला आहे. US क्लायंटवाले आपल्याकडेच येत आहे, इंडियामध्ये टॅलेंट भरपूर आहे, त्यामुळे ते आपल्याकडेच येत आहे. बट मी का सांगेल, IT मध्ये तुम्हाला जॉब करायचा नाही, मी असं पण बोलत नाहीये, बट ट्राय टू फाइंड युअर ओन स्किल्स. तुम्हाला कुठे इंटरेस्ट आहे, तुम्ही ते फाइंड आउट करा आधी. कोडिंग केली, एखादा कोडिंगचा कोर्स केला म्हणजे तुम्ही जॉब करू शकत नाही IT मध्ये. एखादा टेस्टिंगचं सर्टिफिकेशन केलं म्हणजे तुम्ही IT मध्ये जॉब करू शकत नाहीत. IT मध्ये जॉब करायचा असेल तर तुम्हाला जेवढ्या वर्षी, आता मी लास्ट 10 इयर्सपासून IT इंडस्ट्रीमध्ये आहे, 10 इयर्सपासून असं कधी झालं नाही की 2 मंथ्स 3 मंथ्स गेलेत आणि मी कुठला नवीन कोर्स किंवा कुठली काही नवीन टूल्स अँड टेक्नॉलॉजी लर्न केली नाही. कारण करावंच लागते, तेवढे अपडेट होत जाते. आणि आता जे फ्रेशर्स लोक खूप स्ट्रॉंग आहेत, आताच्या नवीन टेक्नॉलॉजी खूप येत आहे, ग्रॅब खूप लवकर करावं लागतं आहे. जसं जसं एक्सपिरियन्स वाढतो तसं तसं नवीन टेक्नॉलॉजी लर्न करायला अवघड जातं. मग हे पण आपल्याला डेलीमध्ये करावं लागतं. आणि प्रॉब्लेम काय होतो ना, अजून दुसरी गोष्ट, की सोशल मीडिया खूप झाले. सोशल मीडियामध्ये तुम्ही बघा, की इंस्टाग्रामला कोण टाकतं, लिंक्डइनला कोण टाकतं, आय गॉट 40 LP, आय गॉट 50 LP, आय गॉट 1 करोड पॅकेज. त्यानंतर ह्या गोष्टी खूप वाढल्या. त्यामुळे मला पण जॉब करायचा आहे, मला पण हाय पॅकेज पाहिजे, मला पण वर्क फ्रॉम होम पाहिजे, मला पण फ्लॅट पाहिजे, मला पण EMI पाहिजे. पण ॲक्च्युली माहिती आहे का, प्रत्येक IT एम्प्लॉईला विचारायचं की तो आहे का, सुखी आहे का. हे फक्त पॅकेज मी तुम्हाला जे नावाला दिसत आहेत ना, की 40 LP, 30 LP, 20 LP, हे फक्त त्यांनाच माहीत असतं की ॲक्च्युअलमध्ये काय आहे. जो डोंगर तुम्हाला दुरून दिसतो ना, तसं सगळं सोपं नाही आहे. किती प्रेशर, किती EMI, किती लोन, काय त्यांचं लेट नाईट वर्किंग, वर्क लाईफ बॅलन्स सगळी गेलेली असतील. तुम्ही बघितलं असाल IT मध्ये हा प्रॉब्लेम खूप जास्त आहे IT मध्ये. सो मी तुम्हाला असं म्हणत नाही की तुम्ही IT जॉब करू नका. IT जॉब तुम्ही करा बिंदास, तुम्हाला जर चांगलं नॉलेज असेल तुम्ही IT मध्ये जॉब करा. बट ट्राय टू अंडरस्टँड तुम्हाला कशामध्ये इंटरेस्ट आहे, ज्यामध्ये खूप आपण 2026 मध्ये आहे, एक्सप्लोर करायला खूप काही गोष्टी आहेत. तुम्ही सगळं करू शकता. जर तुम्हाला खरंच इंटरेस्ट असेल IT मध्ये, तुम्ही IT जॉब करू शकता. पण जर तुम्हाला इंटरेस्ट नाही आहे आणि तुम्ही फक्त पॅकेज बघताय, ACच्या ते मोठ्या मोठ्या बिल्डिंग बघताय, वर्क फ्रॉम होम मोठं मोठं जे आकडे बघताय पॅकेज वगैरे, ते बघून जर तुम्ही येत असाल तर तुम्हाला जॉब लागायला खूप मुश्किल जाईल, वेळ जाईल, पैसा जाईल, आणि ॲट द एंड तुम्हाला असं वाटेल की यार आता आपल्याला काय करायचं आहे. कारण आपले हे जॉबचे जे क्रुशियल 2 ते 3 वर्ष असताना, हे जॉब आपलं सेटल होण्यासाठी ते खूप इम्पॉर्टंट असतात. तर प्रॉपर विचार करा आणि त्यानंतरच IT मध्ये उतरायचा निर्णय घ्या. ॲट द एंड हे सांगेल, जर तुम्हाला IT मध्ये जॉब करायचा असेल तर IT ही एक डिग्री नाही आहे, कंटिन्युअस लर्निंग आहे. IT तुम्हाला पॅकेज चांगलं भेटेल, पण हे पॅकेज टिकवणं पण खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्ही जे आता नॉलेज लर्न केलंय त्यावरती तुमचा इंटरव्ह्यू क्रॅक होईल, बट तुम्हाला सर्वाइव्ह करणं पण खूप अवघड आहे. आता तर AI वगैरे पण आलेले आहेत. AI जॉब खाणार नाही, पण तुम्ही AI इन्व्हॉल्वमेंट करून, तुमची AI इन्क्लूड करून तुम्ही डेव्हलपमेंट, टेस्टिंग कसं करताय, काय करताय, ते खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला पॅकेज चांगलं भेटेल, पण ते पॅकेज टिकवणं पण आलं पाहिजे. तुम्हाला जॉब स्विच करता आला पाहिजे. तुमचं कम्युनिकेशन, तुमचा कॉन्फिडन्स, तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी, कंटिन्युअस लर्निंग,
या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्या मेंटेन करता आल्या पाहिजे. जर तुमची अशी तयारी असेल आणि जर तुम्ही टॅलेंट असेल तर बिनधास्त आय टीमध्ये येऊ शकता. आय टी हे ओपन टू ऑल आहे. मी म्हणतच नाही, मी कोणाचा कॉन्फिडन्स पण लूज करत नाही, बट रियालिटी सांगतोय की एवढं पण आय टीमध्ये पडलं नाही. बाकीच्या फील्डमध्ये पण खूप पैसा आहे. कारण मी करिअर गायडन्स खूप मुलांचे घेतले आहेत, जे मुलं 5-5, 6-6 वर्षे काही काही मेडिकलवरती काम करत आहे, काही जण कुठे वेगळीकडे काम करत आहे, कुठे काहीतरी कोणाचं आर्ट झालंय, कोणाचं काय झालंय, ते विनाकारण त्या कोर्सेसवाल्याचे पैसे भरती करताय, कोर्स करताय आणि ते कोर्सवाले कोणाला सांगता की अरे हां असं झालं तसं झालं, आता त्या ह्याला बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन हे झालं किंवा ते झालं, आणि ते फक्त काय करताय ना, त्यांचे पैसे घालताय. कारण हा क्रुशियल टाईम ते वायाला घालताय त्या आय टी जॉबमुळे आणि या पॅकेजच्या नादामध्ये. तुमचं जिथे जिथे चांगलं स्ट्रिंग असेल, तुम्ही जिथे जिथं चांगलं स्ट्रॉंग असाल ना, तुम्ही तिथं जा, चांगलं पैसे बनवा, करिअर करा आणि तुमचं फाइंड आउट करा की आपण कुठे चांगला जॉब करू शकतो. तर ही गोष्ट आय टी जॉब करण्यासाठी नव्हती, ही गोष्ट तुमचं फक्त एक अवेअरनेससाठी होतं की ज्यांना ज्यांना आय टी जॉब करायचं असेल ते करा, बट एक स्वतः आधी फाइंड आउट करा की मी जॉब करू शकतो का, करू शकते का. ओके. सो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, तुमच्या फ्रेंड्सबरोबर हा व्हिडिओ नक्कीच करा, हाईप पण करा हा व्हिडिओ, म्हणजे खूप लोकांपर्यंत हा व्हिडिओ जाईल. आणि तुमचे जे पण डाऊट्स असतील, तुम्हाला ह्या व्हिडिओबद्दल काय वाटलं ते नक्की कमेंटमध्ये सांगा, मी तुम्हाला नक्कीच रिप्लाय करेन. थँक्स फॉर वॉचिंग. टिल देन, बाय बाय.